चिखल जोपर्यंत खाली जायना तोपर्यंत ह्या शेतांक सकयल्यान पाणी वयचा ना, खंयच्याच परिस्थितीन पाणी वयचा ना. पहिली पाणयाची तरतूद जावंक जाय, सगळी व्यवस्थित सगळं जावंक जाय, त्या वक्तारच कोणय शेत करून फुडें सरतले. Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. तुम्ही आता ही शेती कितली वर्सांपासून करता? माझ्या बापाच्या कारकिर्दीचा आम्ही करतो. त्याच्या भुरगे असताना आम्ही त्याच्या वांगडा येऊन त्याची म्हटलं आम्ही करतो. आता करतो आमका आता अदमास ना, पण 50-60 वर्षाचा करतो, चालू आहोत. तुम्ही नियमित करता शेती? नेहमी आम्ही केव्हा पडींग घालूंक ना. आणि काय सरकार कडल्यान काय मिळता? सरकार कडल्यान खंय आमका काय बात हो, श्रीराम असं म्हण काहीतरी मशिनरी मी आमका हाडून दिता उपलब्ध. आणि काय बियाणे बियाणे आम्ही विकतात. आमका हा गव्हर्नमेंट काय दिना ना. आमदाराकडल्यान काय? आमदाराची मिटिंग होडली घेतली तो सांगता ना माझ्याकडे काय ना, तुम्ही काय तर गव्हर्नमेंटाकडे सदा म्हणता. आमदार जाणटे करताले, आता भुरगे करिनात अशी काही जण टिका करतात. तेतून काय तथ्य हा? तुमका काय दिसता एक शेतकरी म्हणान? भुरगे शेत करतात, तयारी हा भुरग्यांची शेत करपाची. आता हय आमकां आघाडीचेर शेतकरी आहात आमचो श्रीराम. हय, तेणे खुबशे लोकांक सांगला की तुम्ही शेतकरी शेत करा तुमचा. मी जवळ 25 वर्सां पयलीं शेत केला ना. ह्या शेत दिसताना थंयसर शेत सकाळी मी 5 जोत बांदून मगे त्याच्यानंतर आम्ही कामाकय गेले. जोत बांदून सोडून. पूण ही जी अवस्था जाली पाणयाची, पाणयाक लागून हे नाका अर्धे शेत करतात अर्धे शेत करिनात. पूण काय जावंक लागला, अर्धे शेत केल्ल्या कारणान अर्धो शेत पडींग घातला, थंय गोरवां येवंक लागली, लोकांची गाय येवपाक लागली, आमचे म्हशी येवपाक लागले. म्हशींनी सगळी वाडलायली. आता सुद्धा एक हेंच्यांनी जी स्कीम हाडल्या तेजेर शेत करपाक फाटल्याच्यान सगळे तयार आसले. पूण कसं आसा, जी सुविधा मेळपाक जाय, उदाहरण हे पाणी, हे पाणयाची सुविधा ना मेळना न्हू. हे बंधारो सारको एकच बंधारो बांदलेलो जायना. ही पडत आख्खी कंप्लीट. ह्या टायमार आमी जे वक्तार पाणी देव त्या वक्तार आमकां इतकें पाणी जाय आसलें. आता जर देवात जाल्यार दपारभर पाणी आसा. कित्याक दपारा सगळो चिखल भरलेलो. चिखल पयलीं खाली करपाक जाय. हो चिखल जोपर्यंत खाली जायना तोपर्यंत ह्या शेतांक सकयल्यान पाणी वयचा ना, खंयच्याच परिस्थितीन पाणी वयचा ना. पहिली पाणयाची तरतूद जावंक जाय, सगळी व्यवस्थित सगळं जावंक जाय, त्या वक्तारच कोणय शेत करून फुडें सरतले. आमी आतां हरशीं आमकां नोव्हेंबरान सुरू करप आसता ती. नोव्हेंबर आनी डिसेंबर, जानेवारीच्या ह्या विकान हरशीं सोंपाक जाय. पूण काय आतां लोक फाट करून शेतान देवाना. कित्याक कारणां कितें आसतली? कारणां म्हणजे कशें, आतां थोडे जे ल्हान शेत इंडिविज्युअल न्हू, आनी लोक प्रत्येक जाण सर्विसेक वयता आपाक. आनी थोड्या शेता खातीर लोक फाट करून आपूण देवांक शकता. म्हणजे ते काय म्हणटा, कोण ना रे देवांक, कोण ना रे देवांक म्हणून अशें जो तो कोण ना रेच म्हणटा. पूण माजराच्या गायान घंटा कोण बांदतलो, ह्यो कोण बांदूंक बघिना म्हणून हे उशीर. आता म्हाका सांगा, ह्या शेती नांगरपाक सरकार कडल्यान काय मेळता अनुदान योजना? सरकार कडसून योजना मेळटा, पूण सरकार एकदां काय करता, आपूण येता आनी एकदां रोमता म्हणून ते आपलो आंग काडटा. तरी आमचे हयसून आतां अर्दे नांगरून दिला तेंच्यांनी. आनी पयलीं मी प्रायवेट ट्रॅक्टर हाडून नांगरून घेतला आनी मागीर तेंच्यांनी नांगरला. ओके. आता युवा शक्ती आता अशी दिसता तुका ह्या शेतान? युवा शक्ती आसता, पूण तांकां हे एनकरेज करूचें पडटा. आनी कशें सगळें मॉडर्न करूचें पडटा. ट्रॅक्टर घेवचे पडटले, हे ट्रान्सप्लांटर, पॅडी ट्रान्सप्लांटर अशें. म्हणजे शेतकऱ्याक कशें सारकें बसान काम केल्ल्या बरी करूंक दिवचें पडटा. पारसे जो खाजन गुंडो हा परिसर आहे, या परिसरात आहोत. आणि हा परिसर एक पर्यावरण स्थळ, आणि ज्या परिसरात जी मोठ्या प्रमाणात वांगण शेती आहे, त्या शेतीला प्राधान्य देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या बांधाची निर्मिती केली आणि एक चांगलं स्थळ तयार केलं. ज्या पद्धतीने या बांधावर करोडो रुपये खर्च केले, त्या अर्थी या परिसरातील शेती जी मागच्या कित्येक वर्षापासून पडींग होती, ती शेती ओलितीखाली आणून ती सुपीक होईल आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी ही वांगण शेती करेल अशी अपेक्षा होती. परंतु या बांधाला जोडून असलेली मानसी, त्यात ओहोटी भरतीचं पाणी ये जा करत असल्याने
ती मानसी आणि ही शेती असा जो संगम आहे तो कुठंतरी बिघडल्याचं जमा होत असतो. मानसी सुरू राहिली त्यामुळे शेतामध्ये कधीकधी दरवाजे उघडे राहिल्याने थेट पाणी वांगण शेतीत येते आणि शेतामध्ये खारे पाणी साचल्यानंतर ती शेती नापीक बनत असते. हा करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आला, परंतु तेवढ्या दर्जाची शेती या परिसरात झाली नाही. परंतु काही शेतकरी आहेत, ते शेतकरी आपल्या वांगण शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करून शेती व्यवसाय करत असतात. आजही या ठिकाणी आपल्या काही शेतकऱ्यांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. जी छोटे छोटे बांध आहेत ते बांधामधून जी पडणी असते ती बांधायची असते आणि जो गाळ साचलेला आहे नदीमध्ये तो गाळ जर काढला तर पाणीही व्यवस्थित ये जा करू शकते. तशी सोय अजूनपर्यंत सरकारने केलेली नाही. काही योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत, काही योजना उपलब्ध होत नाही. परंतु ज्या काही शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या योजनाचा लाभ घेऊन काही प्रगतशील शेतकरी पडींग असलेली शेती सुपीक बनवण्याचं काम करत आहे. आज या ठिकाणी आपले श्रीराम साळगावकर असतील, पटेकर असतील, जी मंडळी शेती करत असताना शेतीसाठी लागणारे अवजारे किंवा जे साहित्य आहे त्या साहित्याची जमवाजमव करत पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना आधुनिक यंत्राचाही वापर करून ही शेती केली जाते. भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून गणला जातो. अन्नदाता शेतकरी हा जगातील सर्वात श्रेष्ठ अन्नदाता म्हणून ओळखला जातो. अन्नदाता जगला तरच ही जनता जगणार आहे. शेतकरी शेतामध्ये भात पिकवतो, अन्न पिकवतो म्हणून आम्ही जीवन जगत असतो. खाणा जेवणासाठी आम्हाला मिळतं. परंतु शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणा कुठंतरी कमी पडते की काय अशी शंका निर्माण होत आहे. शेती व्यवसाय वाढीस लागण्यासाठी सरकार, कृषी खाते, स्थानिक आमदार प्रयत्नशील आहेत. परंतु ज्या सरकारच्या योजना आहेत त्या योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. एखाद्या वेळी जर नैसर्गिक आपत्ती आली आणि नुकसानी झाली तर ते नुकसान व्यवस्थित मिळत नसल्यानेही काही शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसते. शेतीला प्राधान्य देत असताना सरकारने नवीन योजना आणि त्याची अंमलबजावणी जलद गतीने करण्याची गरज आहे. शेती काही प्रमाणात बिगर शेतीमध्ये रूपांतर केलं जातं. त्यासाठी कडक कायदा करावा. शेती वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.